शिक्षकांची गरज सध्या शालेय शिक्षण विभागाला आहे आणि याचं कारण आपल्या सर्वांनाच माहित असल्याप्रमाणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जे त्रिभाषा सूत्र वापरण्यात आलेलं आहे त्यासाठी जर तुम्ही शिक्षक भरतीच्या रेसमध्ये असाल तर 100% नव्हे 200% ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. कारण सध्या टेट 2025 ची परीक्षा झालेली आहे, लवकरच निकाल लागत आहे आणि पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू व्हायला विलंब लागणार नाहीये. परंतु जो अधांतरी होते हे उमेदवार जवळपास 2,36,000 उमेदवारांनी जेव्हा ही परीक्षा दिलेली आहे तेव्हा त्यांना नक्की जागा किती, कारण सध्या या उमेदवारांची खूप गळचेपी होताना दिसते. संच मान्यतेचा निर्णय आहे तो अजूनही रद्द झालेला नाहीये, तो कोर्टात आहे. त्याचबरोबर बऱ्याच व्यवस्थापना आहेत त्या सुद्धा या निर्णयाला विरोध करत असताना सध्या 0 शिक्षकांची रिक्त पदे आहेत आणि याच धर्तीवरती त्या उमेदवारांचं मात्र असं होतं की जागा किती भरल्या जातील आणि नक्की जागा रिक्त असतील का. मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही त्रिभाषा सूत्र वापरण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिलीपासून आपण पाहतोय की त्याच्यामध्ये अजून एक सीबीएसई पॅटर्न सुद्धा केलेला आहे. तर आपण व्यवस्थित पाहूया. त्याचबरोबर जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी कसा या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे की खरंच शिक्षकांची नितांत गरज असणार आहे. त्यामध्ये नक्की कोणत्या शिक्षकांची गरज असणार आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि नक्कीच आपण पहिल्यापासून पॉझिटिव्ह आहोत. अगदी 3री टेट घेण्यात यावी यासाठी सुद्धा शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी ऑगस्ट 2024 पासून पाठपुरावा करत असताना 9 जानेवारी 2025 रोजी शालेय शिक्षण विभागानं लेखी उत्तर दिल्यावरती आपण पाहतोय पोर्टलची जी प्रोसेस आहे सुरू झाली. परीक्षा खूप कमी वेळामध्ये झाली, त्याची खरंच दुःख आहे. परंतु ती कशी ना कशी बाकीच्या सर्व परीक्षांचं कम्पेअर करतात ती आता पार पडलेली आहे. नॉर्मलायझेशन, बाकी रिझल्ट, त्याच्यानंतर पोर्टलवरती रजिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये आरक्षण, जागा, ह्या सर्व गोष्टींचा मनामध्ये सतत प्रश्नांचा भाडीमार उमेदवारांच्या असताना, कारण हे उमेदवार डीएड, बीएड, टीईटी, सीटीईटी अगदी एज्युकेशनचं म्हणजे सीमा गाठलेली आहे. इतके एज्युकेशन घेतलेले जेव्हा हे शिक्षक वाट पाहतात तेव्हा त्यांना मात्र एक आशेचा किरण निर्माण होतोय नवीन निर्णयानुसार. मग ते शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत, कायमस्वरूपी भरणार आहेत, कसं जरी असलं तरी सध्या प्लॅन ए असेल, प्लॅन बी असेल, तरी सुद्धा जी शिक्षक भरतीची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मात्र ह्या जागा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यामध्ये कितीही त्रिभाषा सूत्राला विरोध होत असला तरी सरकारने मात्र पुस्तके छापायला दिलेली आहेत आणि त्याच्यावरती आता विद्यार्थ्यांना अजून मिळाली नसली तरी सध्याची शिक्षक भरतीची प्रोसेस आहे मित्रांनो आरामात 6 महिने घेणार आहे. त्यामुळे टेट 2025 ची जे वाट बघत आहेत त्यांनी नक्कीच बाकीचे बी प्लॅन वरती विचार करा. कारण दुसरं करत असताना ह्या जेव्हा लिस्ट लागत राहतील तेव्हा मात्र तुम्हाला याच्यामध्ये संधी मिळेल. त्याचबरोबर संच मान्यतेचा निर्णय सुद्धा आता म्हणजे शेवटच्या घटका मोजत आहे, तो सुद्धा नक्कीच पॉझिटिव्हली आपल्या समोर येईल. त्याच्यामुळे जो तुमच्या मनामध्ये नेहमी प्रश्न आहे त्याचं आता उत्तर तुम्हाला हळूहळू मिळत आहे. मित्रांनो, पॉझिटिव्ह राहा, नक्कीच आपल्याबाबत पॉझिटिव्ह राहू. तर 10,000 शिक्षकांची गरज कशी आहे त्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि अर्थातच शिक्षणाच्या बालकाच्या हक्काच्या शिक्षणासाठी आपण नेहमी तत्पर आहोत. मी ऍडव्होकेट प्राध्यापक बालू आणि आपण नेहमी युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून भेटत असतो आणि असंच भेटत राहू. तर मित्रांनो, आता ही न्यूज पाहूयात की नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र निवडलेलं आहे. मात्र हिंदी शिवाय यांना 3ऱ्या भाषेचे शिक्षकच उपलब्ध नाहीत. आता सरळ पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून 3ऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतले जाणार आहेत. आता 3री भाषा कोणती, म्हणजे आता हे लक्षात घ्या की पहिली भाषा आपली आहे ती मातृभाषा आहे, मराठी आहे. दुसरी भाषा आहे ती म्हणजे अर्थातच सेकंड लँग्वेज, ती इंग्लिश ऑफिशियल लँग्वेज म्हणून ती देण्यात आलेली आहे, कारण ती काळाची गरज आहे. 3री भाषा हिंदी जरी ठेवायची असली, सरकारने जरी त्याच्यावरती 2-2 GR काढले असले तरी सुद्धा हिंदी भाषेला एवढे शिक्षक आहेत का, किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची गरज आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. किंवा विद्यार्थ्यांकडून यासाठी सरळ पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून डायरेक्ट पसंतीक्रम घेतले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभाग त्या शिक्षक भाषेचे शिक्षक कंत्राटी तत्वावर भरणार आहेत. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषेनुसार अंदाजे 8 ते 10,000 शिक्षक भरावे लागतील असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे. सध्या तरी ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. 10,000 शिक्षक हे भरले जाणार आहेत. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा हे लक्षात घ्या, काही विद्यार्थी आता ऑलमोस्ट आहे की आपला विद्यार्थी राज्यातील विद्यार्थी हिंदीच प्रिफर करेल, कारण जरा सोशल मीडिया आणि बाकीच्या ह्याच्यातून जरी तुम्ही हिंदी घरात बोलत नसले तरी आपला मुलगा हे मालिकेच्या ह्याच्यातून आपला पाल्य आहे तो
हिंदी बऱ्यापैकी समजतो तरी बोलता येत नाही, ती नंतरची गोष्ट आहे. चुकीचा निर्णय असला, 5वी पर्यंत नसला पाहिजे तरी सुद्धा आहे. अजून एक कोणती भाषा विद्यार्थ्यांना हवी आहे, तर एखादा कोणी संस्कृत सांगेल, कोणी एखादा जपानी सांगेल, कोणी एखादा फ्रेंच सांगेल, कोणतीही भाषा सांगू शकतो किंवा कोणी गुजराती सांगेल आणि त्या पद्धतीने शिक्षक अवेलेबल करून द्यायचे आहेत. आणि याच्यासाठी चांगले दिवस येणार आहेत, ते म्हणजे पहिले आहेत की भाषा विषयाच्या शिक्षकांना. त्याच्यामध्ये आपण पाहूयात की आता हे जे विस्तृतमध्ये हे पाहूयात, त्याच्या अगोदर जे आयुक्त काय म्हणतात ते आपण पाहिलं तर थोडंसं बरं होईल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. त्यानुसार तिसऱ्या भाषेसाठी विद्यार्थ्यांकडून पसंतीक्रम घेतला जाईल. 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना ती भाषा ऑनलाईन शिकवली जाणार आहे. ऑनलाईन साठी सुद्धा शिक्षकांची गरज तर आहे, त्यामुळे आपल्याशिवाय त्यांचा गाडा हाकला जाणार नाहीये मित्रांनो. पण त्यांना ऑफलाईन शिकवावे लागेल. विद्यार्थी जी भाषा निवडतील त्या भाषेचे शिक्षक उपलब्ध आहेत का हे पाहून कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात निर्णय होईल. पण त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. याच्यावरती तुम्ही व्यवस्थित, हा बघा शेवटची जी लाईन आहे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची कायमस्वरूपी तोडगा हवा आहे याच्यावरती. म्हणजे अर्थातच जर 20 पेक्षा जास्त पटसंख्या असली तर त्या जागा पोर्टलवरती जर उमेदवार असले अवेलेबल भाषा विषयाचे, तर मात्र त्यांच्याद्वारे भरले जातील मित्रांनो. आज जरी हे मी प्रेडिक्शन करत असले तरी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये स्टे कनेक्टेड, ही गोष्ट खरी होताना 100% तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर आता पुस्तके कधी येणार आहेत बाबा ह्या तिसऱ्या विषयाची, तर आपण पाहूयात की राज्यातील बहुतेक शाळा 16 जून पासून सुरू झाल्या असून आता विदर्भ मराठवाड्यातील शाळा 23 जून पासून सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली गेली, पण तिसऱ्या भाषेची पाठ्यपुस्तके त्यांना अजूनही मिळालेली नाहीत आणि त्या विद्यार्थ्यांची पसंती देखील जाणून घेतलेली नाही. आता इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यांची तिसऱ्या भाषेची पसंती घेऊन त्यांना ती पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. म्हणजे बघा, अजून पसंतीक्रम जाणून घ्यायचेत, नंतर पुस्तकं छापायचेत, नंतर विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. यासाठी जवळपास ऑगस्ट उजडणार आहे. आणि त्याच वेळी या भरतीचं जे स्वरूप आहे, कोणत्या जागा पोर्टलद्वारे भरायच्या, कोणत्या जागा ऑनलाईन शिक्षकाद्वारे भरायच्या किंवा कोणत्या जागा कंत्राटी पद्धतीने भरायच्या, याद्वारे नक्कीच मित्रांनो जे पुढचं आहे ते क्लिअरिटी होणार आहे. आता पाहूयात की मराठी इंग्रजी नंतर पहिलीच्या विस्तृत बातमी मध्ये मराठी इंग्रजी नंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांना आता तिसरी भाषा निवडावी लागणार आहे. पहिलीची विद्यार्थी दुसरीत, तिसरीत किंवा 4थीत गेल्यावरही त्यांची तिसरी भाषा बदलू शकणार आहे. म्हणजे बघा, एखाद्या विद्यार्थ्याने जर पहिलीत एखादी भाषा हिंदी घेतली तिसरी भाषा, तर दुसऱ्या वर्षी तो गुजराती भाषा घेऊ शकतो. त्यामुळे तिसरी भाषा हिंदीच असेल असं नाहीये. हे पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागानं क्लिअर केलेलं आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना त्या भाषेचे तज्ञ शिक्षकच नेमावे लागणार आहेत. नवीन धोरण स्वीकारल्याने त्यावर कायमचा मार्ग काढावा लागणार आहे. त्यामुळे कंत्राटी भरती जरी म्हणत असले किंवा तात्पुरती जरी यांनी ती सुविधा करून दिली, तर त्याच्यावरती कायमस्वरूपी मार्ग काढावाच लागणार आहे. त्यांच्या या अभ्यासासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक आपले डॉक्टर राहुल रेखावर सर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ते मंगळवारी शिक्षण आयुक्तांना त्यांचा अहवाल सादर करणार आहेत की कशा पद्धतीने हे त्रिभाषा सूत्र आहे ते शालेय शिक्षण विभागात राबवणार आहे. गरज काय आहे, शिक्षकांची किती गरज असेल, विद्यार्थ्यांचा काय कल असेल आणि किती भाषा शिक्षक अवेलेबल होऊ शकतात. त्याचबरोबर त्यानंतर तिसरी भाषा निवडण्याची कार्यपद्धती, तिसऱ्या भाषेची विद्यार्थ्यांकडून पसंतीक्रम घेणे, पुस्तकाची उपलब्धता आणि कंत्राटी शिक्षक भरती यावरील कार्यवाही ऑगस्ट अखेर पूर्ण होईल असेही वरिष्ठांनी सांगितलेले आहे. मित्रांनो, ही जरी बातमी कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातली असेल तरी मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जे भाषा विषयाचे शिक्षक आहेत त्यांना अक्षरशः शोधण्याचे दिवस आलेले आहेत. कारण याला किती वेळ लागेल माहित नाही आणि एनईपी नुसार विद्यार्थ्याला कायमस्वरूपी शिक्षक हा देणं गरजेचंच आहे. त्यामुळे आता जरी ही सुरुवात असली तरी येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीसाठी जे आपले लाखो उमेदवार अगदी आस लावून बसलेले असतात त्यांच्यासाठी अर्थातच एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, स्टे कनेक्टेड.